आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति आकाशपतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति। आकाशामधून भूमीवर पडलेलं पाणी छोट्याशा ओढ्याच्या रूपामध्ये मोठ्या ओढ्याला मिळतं आणि मग तो मोठा ओढा त्याच्यापेक्षा मोठ्या जलप्रवाहाला मिळतो। तो जलप्रवाह नदीला मिळतो, ती नदी महानदीला मिळते, महानदी समुद्राला मिळते। जसं आकाशातून पडलेलं जल शेवटी समुद्राला मिळतं, तसं भक्तानं केलेला नमस्कार कोण्याही देवाला नमस्कार केलेला असो अंततः तो भगवान नारायणाला प्राप्त होतो। आकाशपतितं तोयं यथा गच्छन्ति सागरं सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति। ओम एकत्वाची भावना आहे। परमात्मा एक आहे, तो एकच परमात्मा अनेक स्वरूपामध्ये नटलेला आहे। तो परमात्माच श्री विठ्ठल आहे, तो परमात्माच श्री राम आहे, तो परमात्मा श्री कृष्ण आहे, तोच परमात्मा श्री दत्त आहे, तोच परमात्मा शिव आहे। अनंत रूप आहेत त्या परमात्म्याचे। भक्त आपापल्या पद्धतीनं आपापल्या भावनेनं त्या परमात्म्याला भजत असतात, त्याची आराधना करतात, त्याची उपासना करतात। पण त्यांनी केलेल्या उपासना शेवटी त्या परमपित्याला, त्या परमात्म्याला प्राप्त होतात। बुद्धीमध्ये जर भिन्नता आली तर भक्तीमध्ये अंतर पडतं। भेद नको। शिव आणि विष्णू यांच्या ठिकाणी भेद नाही। शिवाच्या अंतःकरणामध्ये नारायण आहेत आणि नारायणाच्या अंतःकरणामध्ये शिव आहेत। नारायण शिव नामाचा जप करतात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शिवनाम जपामध्ये नारायणाला शांती मिळते आणि नारायण भगवान त्या शिव भगवानचा जप करतात। शिव भगवानच्या अंतःकरणामध्ये नारायण आणि नारायणाच्या अंतःकरणामध्ये शिव। नमो नारायणाय, नमो नारायणाय। पंढरपुरामध्ये एक भक्त निवास करत होते। त्यांच्या अंतःकरणामध्ये भेद होता। पंढरपुरामध्ये राहत होते पण कधीही पांडुरंगाच्या दर्शनाला गेले नव्हते। महाद्वाराच्या समोरच निवास होता, पण घराच्या बाहेर पडायचं झालं तर महाद्वाराकडे दृष्टी पडू नये म्हणून मस्तकावर वस्त्र डोळ्यापर्यंत ओढून घेत असत।
अवलोकन सुद्धा करत नव्हते. बराच काळ निघून गेला. अंतकरणातला जो संशय होता तो संशय दृढ होऊन गेला. शैव होते, शिवभगवानची उपासना करणारे होते, शिवभगवानच्या ठिकाणी पूर्ण निष्ठा होती, ओम नमः शिवायचा जप करत होते, पण नारायणाचं नाम सुद्धा घेत नव्हते. नारायणाचा कोणी भक्त असला तर त्याच्याशी संभाषण करत नव्हते. पंढरपुरामध्ये राहून ही अवस्था. सोन्या चांदीचा व्यवसाय होता, अलंकार घडवत होते, जगामध्ये मान्यता होती, सुंदर अलंकार घडवतात. नाव होतं नरहरी सोनार. एक दिवस एक भक्त आला, दक्षिणेकडून आला आणि म्हणाला की मला पांडुरंगाला कडदोडा अर्पण करायचा आहे, मी सोनं घेऊन आलो आहे. मी सांगतो तसा सुंदर कडदोडा आपण माझ्यासाठी घडवा, तो पांडुरंगाला अर्पण करायचा आहे. नरहरीने सांगितलं की नाही, जमणार नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जा, आमच्याकडून होणार नाही. नकार दिला. ते म्हणाले अहो असं काय करता, तुमची काय ती रक्कम होईल, घडवण्याचा जो खर्च येईल, कारिगरीची जी काही मजुरी होईल ती आम्ही देऊ, जास्त घ्या, पण तुम्हीच घडवा. नरहरीनं नकार देण्याचा प्रयत्न केला, पण तो भक्त काही ऐकेना, विनंती करू लागला की नाही, तुम्हीच घडवला पाहिजे. शेवटी नरहरीला वाटलं की ठीक आहे, घडवतो, तुम्ही मोजमाप घेऊन या, जसं मोजमाप तुम्ही आणाल तसा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कडदोडा घडवून देतो. आणि मग तो भक्त गेला. त्या भक्ताने मोजमाप आणलं, मोजमाप सांगितलं, कडदोडा घडवण्याचं काम सुरू झालं. तो भक्त दररोज यायचा, चौकशी करायचा, किती झालं काम, किती राहिलं. नरहरी सांगायचं की आता तुम्ही 8 दिवसानंतर या, 8 दिवसानंतर होईल. पण बरोबर 8 दिवसानंतर तो भक्त आला. झाला का कडदोडा? नरहरी म्हणाले होय झाला, हा घ्या. आणि भक्त गेला, मंदिरामध्ये गेला, पांडुरंगाला कडदोडा अर्पण केला. पुजाऱ्यांनी जेव्हा तो चढवण्याचा प्रयत्न केला तर कडदोडा 4 बोट मोठा झाला. तो काही चढवल्या जात नव्हता. ते म्हणाले की नाही, हा बसत नाही, हा दुरुस्त करून आणा, 4 बोट जास्त झाला. भक्त घेऊन आला, नरहरीला म्हणाला ओ 4 बोट मोठा झाला, थोडा नीट नेटका घडवा, योग्य बसेल असा घडवा. आता 4 बोट कमी केला. जेव्हा अर्पण करायला गेला तो भक्त, आता लक्षात आलं की आता तर 4 बोट कमी पडतो. पुन्हा आला, अहो आता 4 बोट कमी झाला, आधी जास्त झाला होता, आता कमी झाला, हा नीट नेटका करून द्या, देवाला चढवायचा आहे, मनामधली इच्छा आहे. 4 बोट कडदोडा नरहरीनं कमी केला. कमी केल्यानंतर जेव्हा चढवायला गेले तर पाहिलं की आधी वाढला होता 4 बोट, नंतर 4 बोट कमी झाला होता. कडदोडा काही बसत नव्हता. पुन्हा आला भक्त, हो जमत नाही, हो तुम्ही प्रत्यक्ष चला, तुम्ही तुमच्या हातानं मोजमाप घ्या आणि तुम्हीच घडवा. नरहरी म्हणाला नाही, मी नाही येणार. विनंती केली, असं काय करता, मला देवाला पाहायचं नाही, देवाला पाहायचं नाही. पंढरपुरामध्ये राहून नरहरी सोनारनी दर्शन घेतलं नव्हतं देवाचं, गेलेच नव्हते मंदिरामध्ये.
भेद होता अंतकरणामध्ये, हरी आणि हराबद्दल भेदाची भावना होती. शेवटी भक्त म्हणाला, असं करा, नका पाहू देवाला, डोळ्याला पट्टी बांधा. आणि मग डोळ्याला वस्त्र बांधलं, पट्टी बांधली. नरहरीला घेऊन आले ते भक्त. देवाच्या अंगाचं मोजमाप घ्यायला लागले. जेव्हा देवाच्या कमरेचं मोजमाप घ्यायला लागले, तर तेव्हा अनुभव आला की शिवलिंग आहे. डोळ्यावरचे वस्त्र काढलं आणि जेव्हा पाहिलं तर विठ्ठल भगवान दिसायला लागले. डोळे बंद केले की शिव भगवान दिसत, डोळे उघडले की विठ्ठल भगवान दिसत. मनामधला जो भेद होता तो भेद आता लयाला गेला. पंचवक्त्र शिव भगवान दिसायला लागले. नरहरी सोनाराचे डोळे भरून आले. हे माझं अज्ञान होतं. अज्ञानातून संशय निर्माण होत असतो. अज्ञान हे संशयाची जन्मभूमी आहे. आता तो परमात्मा एकच दिसायला लागला. तोच हरी आहे, तोच हर आहे, तोच विष्णू आहे, तोच शिव आहे. भेद नाही. आता नरहरी विचार करायला लागले की आतापर्यंत परमात्म्याचं दर्शन घेतलं नाही, फार मोठा अपराध केला. आता घडवला, कडदोडा घडवला, अर्पण केला, सगळे भेद नष्ट झाले. त्या परमात्म्याच्या दर्शनानं भेद नष्ट झाले. परमात्म्याचं दर्शन फार महत्वाचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये परमात्म्याचं दर्शन घ्यावं. तो परमात्मा बुद्धिदाता आहे, सगळ्या संशयाचा नाश करणार आहे, कृपावंत आहे. ओम संशयाहुनी थोर, संशयाहुनी थोर, आणिक नाही पाप घोर. म्हणोनी संशयाहुनी थोर, आणिक नाही पाप घोर. हा विनाशाची वागुर प्राणियाशी. अर्जुनजी महाराजांना परमात्म्याने सांगितलं, हे अर्जुना, हा संशय जो आहे ना, हा विनाशाची वागूर आहे. येणे कारणे तू त्याजावा. अर्जुना, याचा त्याग केला पाहिजे. येणे कारणे तू त्याजावा. आधी हाची एक जिणावा. आधी हाच जिंकावा लागेल. कारण जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत असलेला प्रकाशही दिसत नाही, तोपर्यंत विजय सुद्धा नाही, तोपर्यंत शांती नाही. अशांतीचं घर आहे. येणे कारणे तुवा त्याजावा. आदि हाची एकुजिणावा. जो ज्ञानाची या भावा माझी असे. अर्जुना, ज्ञानाचा अभाव अंतकरणामध्ये असला की मग संशय निर्माण होतो. विश्वासाचं बळ पाहिजे अंतकरणामध्ये. संशय घोर आहे, संशय पाप आहे. नरहरी सोनाराच्या अंतकरणातले सगळे संशय गेले. माऊलीच्या काळामध्ये जे भक्त होऊन गेले त्यामधले नरहरी सोनार आहेत, ज्यांनी पांडुरंगाचं गायन केलं. अलंकार घडवत असताना त्या पांडुरंगाचं चिंतन केलं. त्या पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा, मी तुझा सोनार आहे. देवा, मी तुझा सोनार. देवा, मी तुझा सोनार. त्या परमात्म्याचा झाला, त्या परमात्म्याचं व्हावं, त्या परमात्म्याचं झालं पाहिजे.
देवा मी तुझा सोनार, तुझे नामाचा व्यवहार. भक्ताचा भाव आहे की मी जो व्यवहार करतो हा तुझ्या नामाचा आहे, तुझ्या नामाचं घेणं देणं करतो. देह बागे सरी जाणे, हा देह जो आहे ना हा अलंकार आहे, आणि अंतरात्मा जो आहे, आतला जो आहे ते सोनं आहे. अंतरात्मा नाम सोने, त्रिगुणाची करुणी मुस, आत ओतिला ब्रह्मरस. फार दिव्य भावना आहे. आपला संसारच त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण केला, आपलं जीवन त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं. पांडव जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा कुंती मातेनं सांगितलं होतं की युधिष्ठिरा, भगवत चिंतनामध्ये वेळ गेला पाहिजे, विनाकारणच्या गोष्टीचं चिंतन करायचं नाही. त्या गोष्टी अंतकरणाला ग्लानी आणतील. नैराश्याचं चिंतन करायचं नाही, अपयशाचं चिंतन करायचं नाही, कटू भावनेचं चिंतन करायचं नाही. अंतकरणातली कटू भावना त्याज्य म्हणून काढून टाकावी, ती तिथे ठेवू नये. ती कल्याणकारी नाही, कोणासाठीच कल्याणकारी नाही. मार्गे मार्गे जायते साधू संग, साधू संग ज्यांच्या अंतकरणामध्ये परमात्मा आहे, जे परमात्म्याला समर्पित झालेले आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये दुसरी कुठली तृष्णा राहिली नाही, वासना राहिली नाही, इच्छा राहिली नाही, पूर्ण भावाने जे शुद्ध झाले, परमात्म्याचे झाले, ते झाले साधू. मार्गे मार्गे जायते साधू संग, चालता चालता प्रत्येक मार्गामध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये, सुखाची असो दुःखाची असो, आपल्या मनासारखी असो आपल्या मनासारखी नसो, साधू संग घडावा. मार्गे मार्गे जायते साधू संग. आणि त्या संघामध्ये काय घडलं पाहिजे? संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. आणि कृष्ण परमात्म्याची कीर्ती ऐकली पाहिजे, परमात्म्याचं महात्म्य ऐकलं पाहिजे, परमात्म्यांचे गुण ऐकले पाहिजे, परमात्म्यांची लीला, परमात्म्यानं केलेली कृपा यांचं श्रवण केलं पाहिजे. संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. आणि प्रत्येक त्या प्रसंगामध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करायचं. कीर्ती कीर्ती तदस्तकार वृत्ती. आणि त्या परमात्म्याची कीर्ती श्रवण केली की मग वृत्ती तदाकार होऊन जातात, एकरूप होऊन जातात. कीर्ती कीर्ती नस्तदाकार वृत्ती. त्या परमात्म्याच्या ठिकाणी चित्त एकाग्र झालं, मन एकाग्र झालं, त्या परमात्म्याचं चिंतन व्हायला लागलं. ध्यान करणाऱ्या मंडळींचं ध्यान लागलं की त्यांना खूप आनंद होतो. त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. कधी कधी कोणी सांगतं की महाराज आजकाल ध्यान लागत नाही, आधी खूप छान लागायचं पण आजकाल लागत नाही. कारण काय आहे? कारण वृत्ती ज्या आहेत ह्या बलवान झालेल्या आहेत. वेगवेगळ्या भावातून त्या वृत्ती निर्माण झाल्या, ज्या परिपोषक नाही, ध्यानाला परिपोषक नाही, अशा त्या वृत्ती निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या वृत्ती बलवान झाल्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही त्या परमात्म्याच्या ठिकाणी, म्हणून ध्यान लागत नाही. त्या बाजूला सारल्या, त्या वृत्ती तदाकार झाल्या, एकरूप झाल्या परमात्म्याच्या स्वरूपासोबत,
परमात्म्याच्या नामासोबत मग ध्यान लागतं. कीर्ती कीर्ती स्तदाकार वृत्ती, वृत्ती वृत्ती सच्चिदानंद भास. मग ज्या वृत्ती अवरोध निर्माण करत होत्या, तदाकार होत नव्हत्या, परमात्म्याच्या ठिकाणी ध्यान लागत नव्हतं, मग त्याच वृत्ती सहाय्यक झाल्या. वृत्ती वृत्ती सच्चिदानंद भास. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. तो परमात्मा अंतःकरणामध्ये दिसायला लागतो. आपलं अंतःकरण पात्र झालं. अंतःकरण पात्र झालं की तो परमात्म्याचं प्रतिबिंब त्या अंतःकरणात दिसायला लागतं. यमुनेच्या किनारी एक संत झाले. वृंदावन धामच्या जवळ, गोवर्धनजीच्या जवळ एका वनामध्ये राहत होते. रात्रंदिन श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन, एकाग्र झाल्या होत्या वृत्ती, तद्रूप झाले होते कृष्ण परमात्म्याशी, आणि सुंदर भजन करायचे. ते भजन इतके मधुर असायचे की ऐकणारे तल्लीन होऊन जात. श्रवण करणारी जी मंडळी होती त्यांनी विचार केला की महाराज इतकं सुंदर गायन करतात, कृष्ण चरित्राचं गायन करतात, कृष्ण गुणांचं गायन करतात, हे सगळे पद लिहिल्या जावे. महाराज तर आंधळे आहेत, ते स्वरूप पाहून गायन करत असतात. एखाद्या लेखकाची व्यवस्था करावी. आणि भक्त मंडळीने एक लेखक नियुक्त केला की दररोज जायचं. महाराज जेव्हा गायन करतात तेव्हा ते पद लिहून काढायचे. आणि अनेक दिवस असं चालत राहिलं. लेखक जात असे, महाराज जेव्हा गायन करतात तेव्हा तो लिहून काढत असे ते सुंदर पद. भक्त तल्लीन होऊन जात. पावसाळ्याचे दिवस होते. धो पाऊस पडत होता. यमुनेला पूर आला आणि लेखक काही आला नाही. सुरदासजी महाराज गायन करायला लागले. त्यांना हे माहीतच नाही की आज लेखक आला नाही. ते गायन करायला लागले आणि साक्षात परमात्मा गोविंद कृष्ण परमात्मा ते पद लिहायला लागले. एक पद झाल्यानंतर दुसरं. बाबा एक और गाव. आणि सुरदासजी महाराज गायन करत होते आणि साक्षात परमात्मा ते पद लिहत होते. चरण कमल बंदो हरिराई, चरण कमल बंदो हरिराई, जाकी कृपा पंगु गिरि लंघे, अंध को सब कछु दरसाई, चरण कमल बंदो हरिराई. सुरदासजी महाराजांनी गायन केलं. परमात्म्यानं लिहून काढलं की हे परमात्मा, तुमच्या चरणाची मी वंदना करतो. त्या चरणाचं स्मरण करत आहेत. हे कृपाळू भगवान, तुमच्या चरणाचं मी स्मरण करतो, तुमच्या चरणाचं वंदन करतो. ज्यांची कृपा झाल्यानंतर पंगू जो आहे तो पर्वत चढून जातो. जाकी कृपा पंगु गिरि लंघे, अंध को
सब कछु दरसाई। सुरदासजी महाराज जन्मांध होते, अंध होते, पण अंध त्यांना कसं म्हणावं? परम तत्व त्यांना दिसत होतं, परमात्मा तो दिसत होता। डोळे असूनही डोळे असणाऱ्यांना तो दिसत नाही, आणि महाराजांना हे चर्मचक्षु नव्हते, पण परमात्मा दिसत होता, दिव्य दृष्टी होती। जाकी कृपा पंगुगिरी लंघे, अंध को सब कछु दरसाई। त्या परमात्म्याची कृपा झाली तर त्या आंधळ्याला सगळं दिसायला लागतं। बहिरो सुने मूक पुनि बोले, रंक चले सिर छत्र धराई। त्या परमात्म्याची कृपा झाली तर बहिरा ऐकायला लागतो, बधिराला ऐकू येतं, मूक बोलायला लागतो, आणि रंक जो आहे, दरिद्र जो आहे, तो राजासारखा मस्तकावर छत्र धारण करून चालायला लागतो। त्याच्या मस्तकावरचं छत्र सेवक धरतात। फार मोठी महिमा त्याला प्राप्त झाली, फार मोठं पद त्याला प्राप्त झालं, धन संपदा प्राप्त झाली, महिमा मंडित झाला तो। परमात्म्याची कृपा झाल्यानंतर मनुष्य खऱ्या अर्थानं धन संपन्न होतो। जगातलं भौतिक धन त्याला जरी प्राप्त नसलं तर प्रभू कृपेचं महान धन, अलौकिक धन त्याला प्राप्त झालेलं आहे। परमात्म्याची कृपा ही सर्वश्रेष्ठ आहे। सूरदास स्वामी करुणामय। सूरदासजी महाराजांचे स्वामी जे आहेत, नाथ जे आहेत, कृष्ण परमात्मा, ते करुणावान आहेत, करुणा निधान आहेत। सूरदास स्वामी करुणामय, बार बार बंदो तेहि पाई। हे परमात्मा, मैं बार बार पुनः पुनः तुम्हारे चरणों में वंदना करता हूं। सूरदासजी महाराजांचं पद जे भक्तीचं भूषण आहे, भक्तांसाठी फार मोठा आधार आहे। ओ मार्गे मार्गे जायते साधू संग। जगामध्ये जिथल्या कुठल्या मार्गाने जायचं असेल, जी काही जीवनाची अवस्था असेल, प्रत्येक दिवशी साधू संग व्हावा। मार्गे मार्गे जायते साधू संग म्हणजे हीन विचार, नाशकारी विचार, क्लेशदायी विचार अंतःकरणातून निघून जातात। संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती। स्वतःची कीर्ती नाही, परमात्म्याची कीर्ती, कृष्ण भगवानची कीर्ती। संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती। कीर्ती कीर्ती तदाकार वृत्ती। आणि त्या परमात्म्याच्या कीर्तीचं गायन करता करता चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र झालं, तदाकार झालं। वृत्ती वृत्ती सदानंद भास। त्या परमात्म्याचा आभास व्हायला लागला। ओम। वनवास प्राप्त झाला होता पांडवांना। वनवासामध्ये निवास करत होते, तपश्चर्या करत होते, मातृ उपदेश अंतःकरणामध्ये धारण केला होता। कुंती मातेनं केलेला उपदेश अंतःकरणामध्ये धारण केला होता। कुंती मातेनं जन्मभर संत सेवा केली, संत सेवा केली म्हणून दिव्य विचार झाले, आणि ते दिव्य विचार आपल्या संततीला दिले, आपल्या संततीला ते संस्कार दिले।
दुर्योधनानं चौकशी केली, पांडव कुठे आहेत? सेवकांनी सांगितलं, महाराज वनवासामध्ये आहेत, वनवास भोगत आहेत. कसं चाललंय त्यांचं? आनंदात आहेत, काही दुःख नाही, वनवासात आहेत आणि आनंदात आहेत. आश्चर्य वाटलं दुर्योधनाला. राज्य गेल्याचं दुःख नाही, वनवास प्राप्त झाल्याचं दुःख नाही. नाही महाराज, ते तपश्चर्येमध्ये लीन आहेत, तपश्चर्या करत राहतात, उपासना करत राहतात. संत महात्म्यांचा संघ त्यांना दररोज लाभलेला असतो. दररोज संताचा समाज त्यांच्या भेटीला येत असतो. दररोज त्यांना संत उपदेश करत असतात. प्रत्येक दिवस हा आनंदाचा आहे. हे ऐकून दुर्योधनाला दुःख झालं. दुर्योधन म्हणाला, काही उपाय केला पाहिजे. आणि नेमके त्याच वेळेला दुर्वासा ऋषी आले. जगामध्ये प्रसिद्ध होते दुर्वासा ऋषी. त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं तर श्राप देत असत आणि श्राप भयंकर देत असत. शकुनी म्हणाला की या संधीचा उपयोग करावा, या ऋषीची खूप सेवा करावी, या ऋषीला तृप्त करावं आणि या ऋषीला आपल्या शिष्यांच्या सहित, शिष्य समुदाय काही लहान नाही, 10,000 शिष्य आहेत, या 10,000 शिष्यांना घेऊन पांडवांच्या भेटीसाठी पाठवावं आणि विनंती करावी की जसा प्रसाद कुरुवंशाच्या राजभवनामध्ये घेतला तसाच प्रसाद पांडवांकडे सुद्धा घ्यावा. 10,000 शिष्य आणि दुर्वासा ऋषी यांच्या भोजनाची व्यवस्था पांडव करू शकणार नाही आणि दुर्वासा ऋषी मग त्यांना श्रापित करून टाकतील, त्यांना श्राप देतील. आपल्याला जे पाहिजे ते आपोआपच घडेल. दुर्विचार आला दुर्योधनाच्या मनात आणि त्याच्यावर त्याचं आचरण केलं. दुर्वासा ऋषीचं स्वागत केलं, त्यांची खूप सेवा केली. काही दिवसाकरता दुर्वासा ऋषीने निवास केला. 10,000 शिष्य सोबत होते आणि जाताना दुर्वासा ऋषी म्हणाले, दुर्योधना, तृप्त झालो, फार सेवा केली, आता पुढे जायचं आहे. आता आमची इच्छा आहे की तू काही इच्छा असेल ते माग. दुर्योधनाला असं वाटलं ही चांगली संधी आहे. आता पांडवांच्या नाशासाठी आपण काही उपाय करू शकतो. दुर्योधन म्हणाले की महाराज, जशी कृपा आमच्यावर केली तसे आमचे बंधू जे वनवास भोगत आहेत त्यांच्याकडे जा, सगळ्या शिष्यांना घेऊन जा आणि तिथे सुद्धा भोजन प्रसाद प्राप्त करा. एवढं जर आपण केलं तर आम्हाला फार आनंद होईल. दुर्वासा ऋषीने आशीर्वाद दिले. दुर्वासा ऋषी निघाले. त्या दिशेनं ज्या वनामध्ये पांडव होते तिथे आले. युधिष्ठिर महाराजांना समाचार मिळाला, 10,000 शिष्यांच्या सोबत दुर्वासा ऋषी आलेले आहेत. युधिष्ठिर महाराज स्वागत करण्यासाठी आले. त्यांच्या मागे सगळे पांडव आले. युधिष्ठिर महाराजांनी दुर्वासा ऋषींच्या चरणी दंडवत केला. दुर्वासा ऋषीने आशीर्वाद दिले. दुर्वासा ऋषी म्हणाले, हे युधिष्ठिरा, भोजनाची वेळ होत आलेली आहे. आम्हा सगळ्यांना भोजन घ्यायचं आहे, तयारी करा. युधिष्ठिर महाराजांनी हात जोडले, मान्य केलं. गुरुदेव, आनंद आहे. आम्ही सगळे जातो, यमुनेमध्ये स्नान करतो आणि परत येतो. तोपर्यंत सिद्धता करा. दुर्वासा ऋषी निघून गेले. सोबत ते 10,000 शिष्यही यमुना स्नानासाठी निघून गेले. युधिष्ठिर महाराजांनी माता द्रौपदीला हाक मारली. द्रौपदी आली. द्रौपदीनं वंदन केलं युधिष्ठिर महाराजांच्या चरणी. हे नाथ. युधिष्ठिर महाराजांनी आज्ञा केली की हे पांचाली, दुर्वासा ऋषी भोजनासाठी येत आहेत. सोबत 10,000 शिष्य आहेत. त्यांची सिद्धता करायची आहे, तयारी करायची आहे. माता द्रौपदीनं मान्य केलं. आपल्या कुटीमध्ये परत आली. परत आल्यानंतर मग विचार करायला लागली, जे पात्र होतं अक्षय पात्र ते तर धुवून ठेवलेलं आहे. आता आज भोजन मिळू शकत नाही. त्या पात्रामध्ये आज भोजन मिळू शकत नाही.
सूर्य भगवाननी दिलं होतं ते पात्र, सूर्य प्रदत्त अक्षय पात्र युधिष्ठिर महाराजांना दिलं होतं. त्या पात्राचं महिमान असं होतं की दररोज एकदा इच्छा भोजन, जी इच्छा असेल ते भोजन जितक्या लोकांना पाहिजे असेल ते मिळेल. एकदा ते पात्र स्वच्छ झालं, धुवून ठेवलं की मग त्यामध्ये भोजन दुसऱ्या दिवशीच प्राप्त होईल, दिवसातून केवळ एकदा. आणि द्रौपदी मातेनं सगळ्यांचे भोजन झाले होते, पांडवांनी भोजन केलं, ऋषीमुनी जे आले होते त्यांनी भोजन केलं, शेवटचं भोजन माता द्रौपदीनं केलं. नंतर अक्षय पात्र धुवून ठेवलं. आता ऋषींना भोजन कसं देणार? माता व्याकुळ झाली, कुटीमध्ये गेली. आता काय करावं हा फार मोठा प्रश्न पडला. परमात्म्याचं स्मरण केलं, कृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं. दुर्वाससो वाक्य मुपेत्य कृष्णा. कृष्णा या ठिकाणी माता द्रौपदीसाठी आलेला आहे. सावळा रंग होता माता द्रौपदीचा, म्हणून तिला कृष्णा सुद्धा म्हणत असत. दुर्वाससो वाक्य मुपेत्य कृष्णा. साचा ब्रवीत काननवासिनी क्षमा. अंत प्रविष्ट मनसा जुहाव. गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. फार कठीण प्रसंग आहे, परमात्म्याला हाक मारलेली आहे. युधिष्ठिर महाराजांना जेव्हा वनवास प्राप्त झाला, अज्ञातवास प्राप्त झाला, हस्तिनापुरामधून जायला लागले, तर त्यांच्या मागे मागे शेकडो ऋषींचा समाज थांबले. युधिष्ठिर महाराज त्या सगळ्या ऋषींना हात जोडले, त्यांना सांगितलं की महात्मा जनांनो, आपण परत जा, आमच्या मागे येऊ नका, पांडवांच्या मागे येऊ नका, आपण आमच्या मागे याल. वनामध्ये आपली सेवा करता येणार नाही, आपल्याला एक वेळचं भोजनही देता येणार नाही. तेव्हा ते ऋषी मुनी म्हणाले की हे युधिष्ठिरा, तुमच्या सोबत आमची राहण्याची इच्छा आहे, आम्हाला भोजन वगैरे काही नको, आमची काहीच अपेक्षा नाही, तुमच्या सोबत आम्हाला राहू द्या. युधिष्ठिर महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्हाला काही वाटणार नाही, पण माझ्या अंतःकरणामध्ये माझं मन मात्र मला क्लेश होतील. सोबत धौम्य ऋषी होते. धौम्य ऋषी म्हणाले युधिष्ठिरा, सृष्टीच्या आरंभकाळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जगामध्ये अन्न नव्हतं, अन्नाचा लोप झाला होता, म्हणून सूर्य भगवाननी कृपा केली होती आणि सगळ्या जगाला अन्न दिलं होतं. सूर्य भगवान हे अन्नदाता आहेत, सूर्य भगवानची उपासना करावी. पुढे गेल्यानंतर गंगा लागली. गंगेच्या जलामध्ये युधिष्ठिर महाराजांनी सूर्य भगवानची उपासना केली. सूर्य भगवाननी कृपा केली. सूर्य भगवाननी एक अक्षय पात्र दिलं, सांगितलं हे युधिष्ठिरा, या अक्षय पात्रामध्ये एकदा भोजन मिळेल, पाहिजे तेवढ्या लोकांसाठी मिळेल, पाहिजे ते मिळेल, पण एकदा हे पात्र धुतल्यानंतर मग दुसऱ्या दिवशीच मिळेल. अक्षय पात्र दिलं. त्या अक्षय पात्रामुळे युधिष्ठिर महाराजांनी संत महात्म्यांची सेवा केली. युधिष्ठिर महाराजांचं तप होतं, सात्विक भाव होता. ते पात्र माता द्रौपदीला दिलं आणि सगळी व्यवस्था सांगितली की एकदा धुतल्यानंतर मग दुसऱ्या दिवशीच भोजन प्राप्त होईल. आणि आजचा जो प्रसंग आहे, या प्रसंगामध्ये माता द्रौपदीनं अक्षय पात्र धुवून ठेवलेलं आहे. चिंतातूर झाली, परमात्म्याला हाक मारायला लागले.
धावा करायला लागली परमात्म्याचा, हे नारायणा. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये भोजनासाठी बसले होते. रुक्मिणीजी परमात्म्याला वाढत होती, हात जोडलेले होते, प्रार्थना करत होते. तेवढ्यात हाक ऐकू आली माता द्रौपदीची, यमुने किनारी मारलेली हाक. ती द्वारकेमध्ये पोहोचली आणि द्वारकाधीश भगवान तसेच उठले, धावायला लागले. रुक्मिणीजी गेली, परमात्म्याला हात जोडून विनंती करायला लागली, हे प्रभू, भोजनाची सिद्धता झालेली आहे, आपण बसले होते आणि आता कुठे निघाले? कृष्ण परमात्मे म्हणाले, देवी लवकर गेलं पाहिजे, माझ्या भक्तांना हाक मारली आहे. परमात्मा धावत आले. माता द्रौपदीनं पाहिलं प्रभूला येताना, मोठा आनंद झाला. वासुदेवा तू आलास, मोठ्या संकटाचं निवारण आता होईल. आमच्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. दुर्वासा ऋषी आलेले आहेत, त्यांच्यासोबत 10,000 शिष्य आहेत, त्यांना भोजन द्यायचं आहे. त्यांना जर भोजन देता नाही आलं तर ते श्राप देतील, त्यांचा कोप होईल. हे कृष्णा, मला काही सुचत नव्हतं काय करावं, आता सांग मी काय करू? कृष्ण परमात्मा म्हणाले, तू आता मला काही सांगू नकोस, मला भूक लागलेली आहे, ते अक्षय पात्र घेऊन ये. माता द्रौपदी म्हणाली, प्रभू ते धुवून ठेवलेलं आहे, नियमाप्रमाणे त्यात आता भोजन मिळणार नाही. हे कृष्णा, तू ऐक माझं, जा ते अक्षय पात्र घेऊन ये. पुन्हा पुन्हा प्रभू माता द्रौपदीला आज्ञा करायला लागले. नाईलाज झाला. माता द्रौपदी गेली, ते अक्षय पात्र घेऊन आली. परमात्म्याच्या समोर धरलं, पा स्वच्छ केलं आहे का नाही. आणि त्या अक्षय पात्रावर एक छोटासा कण होता. परमात्म्याने तो कण उचलला, तो मुखामध्ये टाकला. जसा मुखामध्ये टाकला, सगळे ऋषी तृप्त झाले, त्रैलोक्य तृप्त झालं. परमात्म्याला अर्पण केल्यानंतर त्रैलोक्य तृप्त होतं. परमात्मा तृप्त झाले की त्रैलोक्य तृप्त होतं. कृष्ण परमात्मा म्हणाले, आज तृप्त भोजन झालं. स्नान करत असलेल्या त्या 10,000 दुर्वासा शिष्यांना अनुभव आला की आता तृप्ती झालेली आहे, भोजनाची इच्छा राहिलीच नाही. दुर्वासा ऋषी म्हणाले की आता भोजनाची इच्छा राहिली नाही. दुर्वासा ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन आले. युधिष्ठिर महाराजांना आशीर्वाद दिला, हे युधिष्ठिरा, तुला आशीर्वाद आहे, आजपर्यंत असं भोजन प्राप्त झालं नाही. आज सगळ्या ऋषींना तू तृप्त केलेलं आहे. 10,000 ऋषींना भोजन देण्याचं पुण्य तुला प्राप्त झालेलं आहे. परमात्मा तुझं कल्याण करो, जगामध्ये तुझी कीर्ती दिगंत हो. दिव्य आशीर्वाद प्राप्त झाले. दुर्योधनानं केलेला भयंकर प्रयत्न फसला, विफल झाला. दुर्योधनाला असं वाटलं श्राप मिळेल पांडवांना, पण पांडवांना वरदान मिळालं. तो परमात्मा ज्यांचा सहाय्यक आहे त्यांचं मंगलच आहे. मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती. कीर्ती कीर्ती तदाकार वृत्ती, वृत्तिर्वृत्ती सचितानंद वास. ओम चंदन चरचित नील कलेवर, चंदन चरचित नील कलेवर, पीतवसन वनमालिं
केली चलन्मणि कुंडल मंडित गंडयुग स्मितशालीन। श्री जगन्नाथ प्रभूच्या सुंदरतेचं वर्णन महाकवी जयदेवजी महाराजांनी केलं आहे। चंदन चरचित नील कलेवर। हा वैशाख महिना आहे, हा उष्ण महिना आहे आणि या महिन्यामध्ये पांडुरंगाला चंदनाची उटी अर्पण करतात। सर्वांगे चंदन आणि जगन्नाथ प्रभू त्यांनाही चंदनाची उटी अर्पण करतात। चंदन चरचित नील कलेवर पीतवसन वनमालिं। महाकवी जयदेवाचा भाव फार मधुर आहे। त्या परमात्म्याच्या ठिकाणी असलेली भक्ती, त्या परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं प्रेम महाराजांच्या वाणीमधून वाहत आहे। प्रचंड प्रवाह आहे त्या भावाचा। परमात्म्याला चंदन अर्पण केलं आहे। परमात्म्याची काया कलेवर जे आहे ते चंदन चर्चित आहे, नील कलेवर। त्या परमात्म्याला नील माधव म्हणतात। कलियुगामध्ये जगन्नाथ प्रभू आहेत आणि आता परमात्म्याची सेवा, आता चंदन अर्चन करण्याची सेवा सुरू आहे। परमात्म्याच्या जीवनामध्ये खूप उत्सव आहेत। जगन्नाथ प्रभूचे उत्सव अखंड सुरू असतात, पांडुरंगाचे उत्सव अखंड सुरू असतात। चंदन चरचित नील कलेवर पीतवसन वनमालिं। पिवळा पितांबर धारण केलेला आहे, वनमाला धारण केलेले आहे। कृष्ण परमात्म्याचं जे स्वरूप आहे वृंदावन धामचं, सुंदर पुष्पमाळा त्या गोपाळांनी केलेल्या, त्या गोपींनी केलेल्या, भक्तांनी अर्पण केलेल्या त्या गोपमाला, पुष्पमाला प्रभूनं धारण केलेल्या आहेत। वनमाला धारण केलेल्या आहेत, वैजंती माला धारण केलेल्या आहेत। पीतवसन वनमालिं केली चलन्मणि कुंडल मंडित। सुंदर अलंकार, जगन्नाथ प्रभूची शोभाच अपूर्व आहे। तसंच परमात्म्याचं स्वरूप फार सुंदर, विलोभनीय, एकदा पाहिल्यानंतर सतत अंतकरणामध्ये राहील, कायम अंतकरणामध्ये राहील असं ते स्वरूप आहे। आणि अलंकारानं मंडित झालेला आहे। मणी, मणी, स्वर्ण, रत्नमण्यांनी अलंकृत परमात्मा अद्भुत दिसत आहे। आणि परमात्मा स्मित धारण केलेला आहे, स्मित हास्य करीत आहेत। हे स्वरूप पाहिलं महाकवी जयदेवजी महाराजांनी, त्यांचं अंतकरण तृप्त झालं। पांडवांवर कृपा झाली, परमात्म्याची कृपा झाली। हाक मारता बरोबर तो परमात्मा धावत आला। सुरदासजी महाराजांचं पद त्या परमात्म्यानं लिहिलं। नरहरी सोनारावर ही कृपा झाली। त्याच्या अंतकरणामध्ये असलेले सगळे संशय बाजूला सारले परमात्म्यानं। परमात्म्याची कृपा झाली की जीवन धन्य होतं, जीवन कृतार्थ होऊन जातं। परमात्म्याची कृपा ही प्राप्ती आहे, जीवनाची प्राप्ती।
माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतलं होतं पांडुरंगाचं. पंढरपूरला आले होते माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि पांडुरंगाचं स्वरूप पाहून तल्लीन झाले. सगुण निर्गुणाचा अनुभव आला. तो विठ्ठल परमात्मा सगळ्या विश्वामध्ये व्यापला हे दिसायला लागलं. जगत व्यापक तो परमात्मा, जगताचा आधार, त्याचं दिव्य स्वरूप, त्याची दिव्य कांती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकीळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज कुंजाळले. नवर्णवे तेथीची शोभा. महाकवी जयदेव जे जगन्नाथ प्रभूचं स्वरूप पाहून वर्णन करतात आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाचं स्वरूप पाहून वर्णन करतात. चंदन चर्चित नील कलेवर पीत वसन वनमालिं. केली चलन मणि कुंडल मंडित गंडयुग स्मितशालिन. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकीळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज कुंजाळले. नवर्णवे तेथीची शोभा. कानडा हो विठ्ठलू कर नाटकू. तेने मज लावीला वेदू. दिव्य भाव आहे माऊलीचा. त्या परमात्म्यानं माझं चित्त वेधून घेतलं. अद्भुत दर्शन माऊली ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालं. चारही वाणी खुंटल्या. कसं वर्णन करावं त्या परमात्म्याचं. शब्दे विन संवादू. कसा अनुवाद करायचा. आपल्या अंतकरणातला दिव्य भाव माऊलीनं प्रगट केला. तसाच भाव महाकवी जयदेवजी महाराजांनी प्रगट केला. ब्रह्ममुहूर्तामध्ये परमात्म्याचं दर्शन हा अलभ्य लाभ आहे. ओम ओम नमो नारायण.